ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता चैतन्य अर्जुनच्या सारखे मागे लागलेला असतो आणि त्याला म्हणत असतो की अरे अर्जुन काहीतरी खाऊन घे ना. तेव्हा आता अर्जुन आता चैतन्याला म्हणत असतो अरे मला भूक नाही आहे आणि मला काहीच खायचं नाही आहे. तेव्हा आता इकडे घरी आल्याच्या नंतर आता अर्जुनला खूप चक्कर येते आणि अर्जुन हा चक्कर येऊन खाली पडतो. तेव्हा तर सगळ्या जणांना खूपच टेन्शन आलेलं असते की अर्जुनला काय झालेलं असेल. इकडे बाबा, कल्पना आणि पूर्णा आजीला तर खूपच टेन्शन आलेलं असते. इकडे सायली ही पाण्याचा ग्लास घेऊन येते ती अर्जुनच्या डोळ्यावर पाणी शिंपते आणि अर्जुन हा पाणी शिंपल्यावर शुद्धीवर येतो आणि इकडे सायली आपल्या हाताने अर्जुनला पाणी ती पाजते आणि अर्जुन तिच्या हाताने पाणी पितो. इकडे आता चैतन्याला आता कल्पना ही जेवण करण्यासाठी म्हणत असते आणि ती अर्जुनला सुद्धा जेवण करायला म्हणत असते आणि म्हणते की याला कसं काय चक्कर आलेला असेल आणि अर्जुन कसा काय चक्कर येऊन पडला. तेव्हा आता चैतन्य आता म्हणतो की याने दिवसभरात काहीही खाल्लेलं नाही आहे आणि म्हणूनच तो चक्कर येऊन पडला. तेव्हा आता कल्पना म्हणत असते की याने का बरं खाल्लेलं नाही आहे आणि आता चैतन्य म्हणतो की मला सुद्धा जेवायचं नाही आहे कारण की मी सुद्धा 2 डबे खाल्लेले आहे. तेव्हा आता कल्पना आता म्हणते की 2 डबे कसे काय खाल्ले. तेव्हा आता म्हणते की मी अर्जुनचा डब्बासुद्धा खाल्ला आणि माझा स्वतःचा सुद्धा खाल्ला. तेव्हा सर्वांना आश्चर्यचकित होते आणि पूर्णाजी म्हणतात की अरे असं कसं झालं आणि अर्जुनला तर डबा दिलेला होता तर अर्जुनने डबा का बरं नाही खाल्ला. तेव्हा आता चैतन्य आता सर्वांना सांगतो की अर्जुनने सायलीच्या नावाचा उपवास घेतलेला आहे म्हणूनच त्यांनी काहीही खाल्लेलं नाही आणि म्हणूनच त्याला चक्कर आली आणि तो खाली चक्कर येऊन पडला. तेव्हा आता हे ऐकल्याच्या नंतर सर्वजण आश्चर्यचकित होतात आणि सगळेजण आता हे ऐकल्याच्या नंतर बाबा, कल्पना, पूर्णा आजी सर्वजण हसायला लागतात. इकडे सायलीला तर खूप मोठा धक्काच लागतो आणि सायली ही खूपच आश्चर्यचकित होते आणि ती म्हणते की अर्जुन सरांना तर माझ्यावर प्रेमसुद्धा नाही आहे तर त्यांनी माझ्या नावाचा उपवास कसा धरलेला असेल आणि त्यांना तर माझ्याबद्दल काही वाटतसुद्धा नाही तरी त्यांनी उपवास का घेतलेला असेल असं सुद्धा सायलीला आता आपल्या मनामध्ये खूपच कल्पना येत असते. आता इकडे मित्रांनो आता अर्जुनने सायलीबद्दल उपवास घेतल्याने आता सायलीला सुद्धा खूपच छान वाटत असते आणि तिला सुद्धा खूपच बरं वाटत असेल. ती खूप आनंदी असते. इकडे मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा. ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.